कान्होबाराय, सावजी महाराज, रामा जनार्दन, जनी जनार्दन, एका जनार्दन, विठो जनार्दन यांना मानायचं नाही का, असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण व्हायला हवाय. चांगल्या अभ्यासू श्रोत्यांच्या मनात ही शंका निर्माण व्हायला हवी आहे. पण मंडने मीच करणार आहे आणि खंडने मीच करणार आहे. म्हणजे शंका निर्माण मीच करायची आणि उत्तर मीच द्यायचंय. हे 5 संत थोरलेच आहेत, मान्यांना मानायचं नाही का. गंभीर महाराजांनी निमंत्रण दिलं, पण बाकीच्या या उभा राहणाऱ्यांना बहिष्कृत करायचंय. ठराविक 2-3 जणांना गाण्यासाठी माईक आहे, मग इतरांनी खाली बसायचंय. तेही महत्वाचे. प्रधानमंत्री महत्वाचे आहेतच, पण गृह खातही महत्वाचं आहे. मुख्यमंत्री महत्वाचे, पण राज्यपालही फार महत्वाचे. प्रधानमंत्री महत्वाचे, पण राष्ट्रपती फार महत्वाचे. राष्ट्रपती फार महत्वाचे, पण राष्ट्रपतीला निवडून देणारे खासदारही महत्वाचे. आणि खासदारांचं खासदार तयार करणारे मतदारही महत्वाचे. हे सगळे एकमेकावरती परस्पर अवलंबून आहे. मग बाकीच्यांना मानायचं नाही, बाकीच्यांना मानायचंच आहे. याला उदाहरण देतो. ऐरोली सेक्टर नंबर 4 मध्ये राहणाऱ्या यक्ष घरामध्ये झेड विवाहाची पत्रिका आली. समजते तुम्हा सगळ्याला. पत्रिका आली. ही पत्रिका आल्यावर घरातल्या सगळ्या जणी रुसल्या. ती पत्रिका थोरल्यांच्याच नावाची आल्यामुळं आम्ही लग्नाला जाणार नाही. असा जिथं भेद आहे ते घरच नाही. पत्रिका धाकट्यांच्या नावची येऊ द्या, थोरल्याच्या येऊ द्या, मधल्याच्या येऊ द्या, कुटुंब प्रमुखाला पत्रिका आली की ती कुटुंबाला आली असं गृहीत धरावं. राष्ट्रपतींना परराष्ट्र धोरणाचं निमंत्रण आलं की प्रधानमंत्र्यांनी मानावं. प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांना आलं की ते नागरिकांना आलं असं मानावं. जीडीपी सदस्याला स्वच्छता अभियानाचं पत्र आलं की ते ग्रामपंचायतीने मानावं. तसं निमंत्रक गंभीर महाराजांचं नाव घेतलं की उपलक्षणानं सगळे आले. तसं ज्ञानदेव तुकाराम हा मध्यम पदलोपी समास आहे. या 2 महापुरुषांचं नाव घेतलं की बाकीचे सगळे त्यात आले. विठ्ठल खालचा सान वरचा सा धरल्यावर गंधर्व आला की मधला, ऋषभ आला, दैवत आला, निषाद आला, षडज आलाच की. खालचा सा वरचा सा, मधले सगळे आले. न आधी ग बरोबर 10 वाजवला की मुखडा, रेला, पर्ण, उठावन, गती, सरपटी हे सगळं त्यात आलं. आधा ताल आला, चौथा आला, आडा ताल आला, रुद्रताल आला, गजझंपा आला, अश्वघाटी आली, दीपचंदी आली, एमटा आला, एकताल आला, झपताल आला. हे सगळं त्यात आलं. सगळं आलं. रामकृष्ण उच्चारलं की सगळ्या देवतांचा वास त्यात आला. तसं ज्ञानदेव तुकाराम उल्लेख केला की सगळे संत त्यात आले. अशा आलेल्या संतांच्या यादीपैकी पैठण निवासी शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचं वर्णन सबलतपूर या गावातील नगर जिल्ह्यातील महालय तीर्थ क्षेत्र निवासाच्या जवळ वस्ती करणाऱ्या अनंत गोपाळदासांनी आरती गायली. त्यांचं दुसरं नाव आहे सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात त्रिपुटी नावाचं गाव आहे आणि त्यांची समाधी गोपाळनाथ महाराज. त्यांनी ती आरती गायली. तेवढी म्हणून पुढे प्रवेश करू. आरती एकनाथा Thank you.
आरती गातायत अनंत गोपाळदास महाराज. निळूबारायणी सुद्धा आरती गायली. निळूबारायणी तुकोबारायांची पण आरती गायली. प्रपंच रचना अवघी भोगोनी त्या गेली. आणि नाथांची पण आरती गायली. कावडीने पाणी जा घरी आरती शब्दाचा अर्थ रत होणे. मी तया गोवळा रतलीये. आरती करणारा जीव आणि ज्याची आरती होती तो देव एक व्हायला हवेत. आणि आरतीचा अर्थ काय? आरतीच्या निरांजनात 5 ज्योती असल्या पाहिजेत. आणि त्या 5 ज्योती प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान पंचप्राणाचं प्रतीक आहेत. तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगतो सुवासिनी सगळ्या जणीला. तुम्ही अवक्षणाला ताट घेतलं की त्यात 2 निरांजन मांडत जा. त्याचं लॉजिक असे, हवा सुटली, पंखा मोठा झाला, कूलरची हवा फार मोठी झाली वा निसर्गाची हवा सुटली, अशा प्रसंगाला एक निरांजन जर विजली तर अपशकून होऊ नये म्हणून दुसरी तरी प्रज्वलित असावी एक. आणि दुसरं कारण एक, तुझ्यातली ज्योत आणि माझ्यातली ज्योत एकच आहे. तिसरा अर्थ, तुझ्यातलं चैतन्य माझ्यातलं चैतन्य एकच आहे. याकरता 2 निरंजने असल्या पाहिजेत. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, याकरता 2 आरत्या असल्या पाहिजेत. अनंत गोपाळ नाथई म्हणजे दासई आणि निळूबाराई नाथांची आरती गातात. नाथांचा अधिकार थोरला की नाथांच्या घरी भगवान ब्रह्मांडाचा नायक पाणी भरतोय. पाणी आपल्याकडे नोकरदार सुद्धा काम करत नाही, ऑफिशियल लोक सुद्धा काम करत नाही. क्षमा मागतो तीही त्याचं फार ऐकते असं नाही घरात. तरी वामन पंडित म्हणाले, संसारीच कुलदैवता मी मानली बायको, आज्ञेने तिच्याच वागलो ती आयको नायको बायको. ज्यांना मराठी बऱ्यापैकी कळते त्यांना हे कळलं असेल. आता मराठीचा दुष्काळ असला तर माझा नाविलाज आहे. विठ्ठल अशा सगळ्या लक्षणानं युक्त असलेले शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करताय. कोण कोणाची कृतज्ञता व्यक्त करतं, कीर्तनात उत्सवात कोण कोणाचं नाव घेतं, याला फार महत्व असतं. वर्णविषय काय आणि वर्णन करता कोण. महाराजांनी परवा मी वाहिनीला पाहिलं, एका दिग्गज गायकाला मृदंगाची साथ केली. यापेक्षा पुढचं बोलू का? सवयी गंधर्वाला जाण्याचं सौभाग्य एखाद्यालाच मिळतं, ते सौभाग्य गंभीर महाराजांना मिळालं. ज्याला सवयीचं ऐकण्याची सवयी त्याला हे कळेल. ज्याला गंधर्वही माहित नाही, सवयी नाही, त्याचा हा विषयच नाही. त्याला पुडी काय पान काय सारखं, त्याला काय कळणार आहे. वारकरी संप्रदायात पखवाजाचा चांगला काळ आणलाय तुम्ही, उत्तम काळ आणलाय. मग मी हे रेकॉर्डिंग शूटिंग चित्रीकरण करतायत, कीर्तनकाराने गायक वादकाला घालून पाडून नाही बोलायचं. तुम्ही सगळे आमचे कॅबिनेट आहेत आणि तुमच्यामुळे आम्ही प्रधानमंत्री आहेत. तुमच्या एकानी जरी राजीनामा दिला तर आमची सत्ता पडू शकते. माईक जवळचे कॅबिनेट आहेत, जवळचे राज्यमंत्री तर बाकीचे अपक्ष आहेत. त्यांना का होईना घेऊन सत्ता टिकवावी लागते. नांदायला आलेल्या सुनेला सासूने रागवायचंच नाही, तिला उलट म्हणायचं, बेटा कसला स्वयंपाक केलास तू, अप्रतिमच. काय पोळी केलीस ग तू पूर्णाची,
ओठावर ठेवली मेलं विरगळली ग असं म्हणायचं. पण तुम्ही जर म्हटलात ना की घर फुटलं, उंच पावलाची आहेस, तुझे डोळे किलकिले, तुला स्वयंपाक करता येत नाही, एवढी जाडी भरडी केलीस, पुरणाचं वाटकुळं केलंस, घरात सगळा दुर्गंध सुटला, ती म्हणती 20 वर्ष सांभाळीला तुझा पुत्र, तर मी 2 महिन्यात नाही बाजूला काढला तर माझं नाव फिरून वचने किम दारिद्र्यता. नाही काही देता आलं तर नका देऊ, नाही काही करता आलं तर नका करू, पण निदान वर्णन नका करू, पण टीका तर नका करू. मी एक वाक्य बोलतो, तुम्ही टाळ्या द्या. वारकरी संप्रदायातले सगळे कीर्तनकार, सगळे गायकन, सगळे वादकन, सगळे व्याख्यातन, सगळे अभ्यासक, विद्वान एकत्र जर आले, मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, जगाच्या पाठीवर एवढं संघटन अन्यत्र कुठेच नाही. लक्षात. त्या काळातले संत एकामेकांचं वर्णन करायचे, अंडरलाईन, त्या काळातील संत एकामेकाचं वर्णन करायचे. सुज्ञास जास्त बोलणे वा लिहिणे नको आपलाच. कळलं ना? निंदा करायचीच नाही, टीका करायचीच नाही, अजिबात करायची नाही. ज्याला बोलायचं त्याला खुशाल बोलू देत, आपलं कर्म आपण करत राहायचं. अहो गावातली भुंकल्यावर हत्ती चालायचं बंद करतो तो हत्ती कसा असेल? असं धीर गंभीरपणानं त्याने असं मस्तपैकी गणपती पर्ण वाजलं की असं डामडोलात निघायचंय मस्तपैकी, भुंकू दे की बाकीच्याला. तसं आपलं जीवन आहे, आनंद घ्यायचा आपण. मी तर खरं सांगतो, कीर्तनाच्या बाबतीत माझा आनंद मीच घेतो. मस्त त्या वृत्ती प्रभाकरात एक पंक्ती काशी आली आहे, महात्माने आपने मस्ती में मत्त होना चाहिए. आपण मस्त आनंद घ्यायचा, उपभोगायचा संत परंपरेच्या, वाङ्मयाचा, साहित्याचा, लालित्याचा, सिद्धांताचा, प्रमेयाचा, अभंगाचा. काही अभंग बाळसंतोष, काही जोगी, काही जंगम, काही कोल्हाटी, काही भराडी, कधी आंधळा, कधी मुका, कधी बहिरा, कधी महानुभव, कधी जोशी, कधी वासुदेव, कधी एडका, कधी विंचू, कधी अद्वैत प्रकरण, कधी ब्रह्मज्ञान प्रकरण, कधी संत प्रकरण, कधी पंढरी महात्म्य, आळंदी महात्म्य, त्रिंबक महात्म्य, पैठण महात्म्य, मागणी, श्री गुरु महिमा, ललित, काला. काय लिहिलं नाही संतांनी. पर्यावरणापासून ते अद्वैत वेदांतापर्यंत, न्याय परिभाषेपासून ते उपनिषदापर्यंत, आणि वेदापासून ते सामाजिक समीकरणापर्यंत. ज्ञानदेव तुकाराम खऱ्या अर्थाने हा मंडल आयोग आहे, खऱ्या अर्थाने एकात्मतेचा अजेंडा आहे, परिपत्रक आहे. ज्ञानोबा ते तुकोबा, एकोबा ते चोखोबा ही वारकऱ्यांची एकात्मता आहे. विठ्ठल 10 वाजले, 11ला 5 कमी असताना कीर्तन आपल्याला थांबवावं लागणार आहे. मला तर असं वाटतं, एवढा सुंदर देखावान स्वच्छ परमार्थ असेल तर गंभीर महाराज या मंडपात माझी एकट्याची 7 दिवस कीर्तन वागली. मला कंटाळा आला फिरायचा, पण इथे आल्यावर मी तरणा झालो. ज्ञान वैराग्य नावाचे भक्तीचे मुलं पद्मपुराण काढा, भागवत काढा, वृद्ध झाली होती, म्लान झाली होती, कंटाळवाणी झाली होती. पण ते वृंदावनात आले आणि तरुण झाले. तसं मी गाडीतून उतरेपर्यंत वृद्ध होतो, पण इथे तुका म्हणे वृद्ध होती तरणे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तुमच्या करता, आणि तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. हाही माणूस आणि मी माणूस, वा क्या बात आहे. गाताना तुम्ही वाजवताना की हाय त्रिपल्ली करताना हे बाबा असा हात करायची. हे कोण करतं? ज्याला सम आणि काळ कळतो ते करतात. ज्याचा काळ निघून गेलाय त्याचा विषय. काय गुढ्या वगैरे उभा केला तो आहे, काय अप्रतिम देखावा आहे. खरंच सुंदर सुंदर. श्री पांडुरंग परमात्मा समोर उभे आहेत, जशास्त शेवीट केली, सुंदर फुलं माल दिली, आणि रंगसंगती सुद्धा एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या नियमाप्रमाणे पडदे कसे असले पाहिजेत, बॅकग्राऊंड कसं असलं पाहिजे, स्वरसात कसा असला पाहिजे. आणि मुंबई पुण्याच्या लोकांचं तुमचं कौतुक एक आहे. ड्युटी करा, ऑफिस करा, नोकरदारी करा, कारखानदारी करा, शेती करा, व्यवसाय करा, काही करा, पण तुम्ही सगळेजण पांढरे शुभ्र कपडे घालून वैष्णव पोशाखात बुक्का लावून येतात ना, असं वाटतं तुमच्याशी लग्न करावं. आता काय करू,
मी संन्यास घेतलाय. मला एका स्त्रीने विचारलं, भलं मोठं कुंकू लावतात, तुमचंही झालंय? म्हणलं हो. मग तुमचे हे कुठं राहतात? म्हणलं वर असतात. तुम्ही भेटू शकता, मी तुम्हाला पत्र देतो. त्वमेव माताच्या काहींचे गंध आता मायक्रोस्कोपीतून पाहायची वेळ आहे, दिसतच नाहीत लोक. असं मस्त गंध असलं पाहिजे कपाळाला. कोकणातल्या स्त्रियांचं अजून एक कौतुक आहे. हे आम्ही पूर्णा, कालेर, कशाळीला जातो ना, कपाळभर कुंकू असं मस्त, सेनाच्या अशा सडा टाकलेल्या, रांगोळ्या घातलेल्या, अप्रतिम अप्रतिम. विदर्भात गेलं की केळीची पानं, खानदेशात गेलं की केळीची पानं, मराठवाड्यात गेलं की हजारो टाळकरी. हे विविध पैलूंनी भारतीय संस्कृती नटलेली. एक सांगू का, संक्रांतीला स्त्रीनं सुंदरपैकी उत्तमाति उत्तम साडी घालून नटून खटून ठुमकत मुरडत लाजत हळदी कुंकाला चालावं, तशी ही धरती, ही धरा, ही भूमी, ही संस्कृती विविधतेनं नटून ठुमकत चालते. लक्षात धरा तुम्ही. आणि त्याच्यात नजाकतीने जीवन जगायचं. उगा मरेल, कंटाळा आलेला. मला मंडपातले चेहरे सुकले ना, वाटतं देहांत प्रायश्चित आपण घ्या. मला एकाने विचारलं, असं का म्हणणं? विठ्ठल पंत नंतर कोणी नसल्यामुळे माझा नंबर लावा. हे रे, प्रसन्न असले पाहिजेत कीर्तनात. मग वाटतं अजून 2 तास कीर्तन करावं. आणि म्हटलेच अजून सांगा तर 20 मिनिट अधिक सांगावं. रिडिंग किती जळू द्या, बिल तेवढंच असू द्या. मी विरोध मुद्दाम करतच नाही, तो सहज झाला पाहिजे. आणि बघा, टाळकरी सुद्धा किती प्रसन्न आहे, सगळे असे मस्त पैकी हव्या हवेशे वाटतात. नाही तर कित्येक कीर्तनात किती वेळे कीर्तन करा, खुलता कळी खुले ना. मला काही विचारलं, ह्या कीर्तनात तुम्ही काय आलात? मला तुझ्यात जीव रंगाला. आता शंका आणि समाधान. एकनाथ महाराजांनी माऊलींनाच नमन, वंदन, प्रार्थना का करावी? काय आहे त्या शतकात? दुसरे संत नव्हते? मोरोपंतांची आरी आहे आणि आपण उत्तम वादक आहात म्हणून म्हणतो. गोरा संत परीक्षे हाती घेऊन या थापटणे, सद्गुरु अनुग्रहावीन हरिला तो भक्त न पटणे रामा. एक वाक्य बोलू का? पुण्याला, मुंबईला, साताऱ्याला सप्ते मोठी होतील, कीर्तनकार असतील, गायक वादक असतील, पण परीक्षक मराठवाड्याचाच असतो. मी नाही म्हणत. संत परीक्षक कोण होते? गोरोबा काका. काकानंतर जोग महाराज शिक्षण संस्थेचे परीक्षक कोण? बंकट स्वामी महाराज. त्याच्यानंतर परीक्षक कोण? बन्सी महाराज. त्याच्यानंतर परीक्षक कोण? संदीपान महाराज. त्याच्यानंतर परीक्षक कोण? लक्ष्मण महाराज, बंकट स्वामी संस्थान. परीक्षक मराठवाड्यातलाच. माणूस मोठा असू शकतो पण परीक्षक तिकडचाच. मी काही प्रांतवाद घालत नाही. तुमच्याकडे येऊन तुमचे कमवून तुमच्या टिंगल करणं बरं नाही. जाताना धोका होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सगळे मोठेच आहेत. गोरा संत परीक्षी हाती घेऊन या थापटणे. शब्दाची नजाकत तर पहा. सद्गुरु अनुग्रहाविन हरिला तो भक्त न पटणे थापटणे. ती मराठी होती एके काळातली महाराष्ट्रात. काका परीक्षक. मग परीक्षकाला सोडलं आणि विद्यार्थ्यांनाच अभिवंदन. चोखोबरायांचे हाड श्री विठ्ठल विठ्ठल म्हणताय. मला सातारकर महाराजांचं भजन फार आवडतं. महाराज फार आवडतात, ते जीवापासून आवडतात मला. उसडुंगा परी उसडुंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी. असं वजनात आहे. काय भुललासी वरलिया रंग कमान डोंगी परी तिर नोहे डोंगा.
आणि काय भुललासी वरहिया. आणि असा भारदस्त बसलेला माणूस माऊली महावैष्णव श्री चोखोबार आहे. आपलं दरिद्रासारखे काय होते नरहरी महाराज होते. देवा तुझा मी सोना माळियाचे वंशी जन्मला सावता पावन तो केला वंश त्यांचा. एकनाथ महाराज वर्णन करतात ज्यांनी हृदयात ब्रह्मांडाचा नायक साठवला. एवढी थोरली मंडळी सोडली आणि वयानं लहान असलेल्या कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांना नाथ महाराज वंदन का करतात. त्याचं पहिलं उत्तर आहे ज्ञानदेवा तो कैवल्यम. दुसरं उत्तर ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. दुसरं कारण. आणि तिसरं कारण आहे साधकाचा माय दर्शने हरे
तपस्या करण्याकरता हिमालय, नारायणाच्या प्राप्तीकरता बद्री नारायण आहे, शिवस्थानाकरता बद्री केदार आहे, वैष्णवांच्या सहवासासाठी जगन्नाथपुरी आहे ओडिसामध्ये, सांपत्तिक बळाच्या भक्तांच्या साठी तिरुपती आहे, व्यंकटरमण, शांती सुखासाठी पैठण आहे, वैराग्यासाठी देहू गाव आहे, भक्ती समर्पणासाठी पंढरपूर आहे. पण दीन दुबळे अनाथ अपंग सर्व धर्म कुळ गोत्र वर्ण प्रांत भाषा लिंग भेद सगळ्या तटबंदी ओलांडून येणाऱ्या साधकाच्या पाठीवर मायेच्या पदरानं हात फिरून कुशीत स्तनपान करणारी जगाच्या पाठीवरची एकुलती एक माऊली आहे, तिचं ज्ञानराज माऊली नाव. माया समोरच्या साक्षी आहेत. आळंदीला निरक्षर अक्षरशत्रू बुवा आले आणि कित्येक स्त्रिया पुरी वाळी आल्या. घरात विवाहात अडचण आली आहे, प्रपंचात जमलं नाही, विरक्त जीवन जगावं वाटलं, गुप्त भागीरथीचं आचमन केलं, इंद्राणीचं स्नान केलं, 4 घडी माधुकरी मागितली, आजान वृक्षाच्या शीतल शांत छायेखाली बसले. अक्षराची ओळख नाही, पण गंभीर महाराज श्रद्धेपोटी त्या अक्षरावरती अंगुली फिरवली. परिणाम ते वारकरी संप्रदायात तत्ववेत्ते वाचस्पती बनले. ही कृपा कोणाची? ही कृपा कोणाची? मी विप्रकुळातला मायासारखा निर्बुद्ध माणूस नाही. मी 10वीला 3दा नापास झालो. गांभीर्याने ऐका. मी चित्रकलेच्या परीक्षा दिल्या, गांधर्व महाविद्यालयाच्या दिल्या, हिंदी पंडित केलं, संस्कृत शास्त्री केलं, नंतर एक्सटर्नल BA केलं, MA केलं, डॉक्टर ऑफ लिटरेचर डिलीट मला मिळाली, बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी व सायन्स कम्प्लीट केलं. काय पदव्या, काय करू ह्या पदव्यांचं सांगा ना तुम्ही. गौरी गुरुजींच्याकडे पकावच केला, डॉक्टर कशाळकरांच्याकडे गाणं केलं, भागवत चक्रांकित बाबांच्याकडे केलं, संन्यासी परंपरे शंकराचार्यांच्या सहवासात राहिलो, महंत मंडलेश्वरापासून अन्य आचार्यांच्या पदापर्यंत गेलो. पण मी एक सांगू का, आळंदी सारखी सुगंधित माती, सुवर्ण पिंपळ वाहणारी इंद्रायणी आणि ज्ञानोद्धाराची ऊर्जा देणारी समाधी जगाच्या पाठीवर कुठेच नाही. साधकाचा मायबाप. दरुषणी हरे ताप. तापाचे प्रकार 3 आहेत, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक. भागवत काढा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सत्स्वरूप चित स्वरूप आणि आनंद स्वरूप ब्रह्म परमात्मा ईश्वर आहे, कृष्ण आहे, देव आहे, ब्रह्मांड नायक आहे. त्याच्या स्मरणानं पूजनानं 3 तापाचं क्षारण होतं. तेच काम ज्ञानोबराच्या दर्शनानं होतं. हरे ताप. ताप हरण केले जातात. ज्ञानोबराला नमन का करावं? कारण मीमांसा तुमच्या समोर मांडतोय मी. फक्त लक्षात धरा. कशासाठी नमन करावं? 13व्या-12व्या शतकाच्या आधी काही मराठी महाराष्ट्रात जन्माला आली नव्हती? होय, आली होती. मराठवाड्यात बीड जिल्ह्यात आंबेजोगाई नावाचं जोगेश्वरी मातेचं पवित्र गाव, कालभैरवाची ती सासूरवाडी आहे. श्री स्वर्गीय प्रमोद महाजन, गोपीनाथराव आणि मनोहरराव हे तिघही जगदंबेच्या कुलधर्म कुलाचाराला ओटी भरण्याकरता, नमस्कार करण्याकरता शारदीय नवरात्र महोत्सवात आंबेजोगाईला येत असायचे. इथे दासोपंत आणि मुकुंदराज नावाचे 2 संत. दासोपंतांची पासोडी आणि मुकुंदराजांनी गीतेवरती भाष्य लिहिलं मराठी. दत्तपंथ परंपरेतले होते ते. त्याच्यानंतर महानुभावाच्या कुळामध्ये एक महदंबा नावाची स्त्री आहे आणि तिने डोहाळे नावाचं मराठी प्रकरण लिहिलं. हे मराठी तर होतच, मग तरी माऊलींना नमन का करावं? त्याचं उत्तर आहे, मनोभाव पंथ संप्रदायाला पांथिक बंधन आलं, दत्त परंपरेला संप्रदायाची चौकट आली आणि ज्ञानोबरायाच्या अक्षराने विश्वाला गवसणी घातली म्हणून वंदन करण्यास हरकत नाही. बघा, अजून एक कारण सांगतो. देहांत प्रायश्चित्तासारखं प्रकरण आई वडिलांना सहन करावं लागलं तरी तस्मात् शास्त्र प्रमाणन्ते या गीतेच्या वचनाचं ज्ञानोबरायाचं भाष्य आपण पहा. ते म्हणाले, शास्त्र म्हणेल ती मर्यादा पाळावी, वर्णाश्रम कुलधर्म कुलाचार पाळावा, धर्म बाह्य वर्तन करू नये, अधर्माचा पथ असेल तो त्यागावा,
धार्मिकतेनं जीवन जगावं. मी फक्त तुम्हाला संक्षिप्त चिंतन सांगतोय. स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा. त्याला वेगळी आहुती टाकायची गरजच नाही. सद्धर्माचरण केलं पाहिजे. ही माऊली स्वतः लिहितात, कळलं का? जन्मभर त्रास देणाऱ्याच्या विरोधात 5-25 ओव्या आपल्यासारख्याने टाकल्या असत्या महाराज. पण पसायदाना ते लिहू लागले. जे खळांची व्यंकटी सांगो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो जडो मयी प्रजीवांस. खळांची व्यंकटी सांडो. खळा शब्दाचा अर्थ दुष्ट, दुर्जन, व्यभिचारी, भ्रष्ट, करेप्टेड. त्यांचा पण वाकडेपणा जाऊ द्या. केवढी उदात्त कल्पना आहे, केवढी उदात्त कल्पना आहे. कारण सांगते तुम्हाला, पर्यावरणाच्या संबंधात कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचं वचन येणाऱ्या प्राध्यापकांनी, अध्यापकांनी, प्रचारकांनी, प्रवचन करणाऱ्यांनी, व्याख्यान करणाऱ्यांनी जरा अंमलात आणलं पाहिजे. माऊली पर्यावरणाबद्दल लिहित आहेत. नगरे चिरचावी जलाशय निर्मावी महावने लावावी नानावी. आज व्याख्यान व्हायला लागले. पर्यावरणाच्या संबंधानं वृक्षारोपण करायला हवंय. गाव स्वच्छ असलं पाहिजे, बांधणी चांगली असली पाहिजे. आता 12व्या-13व्या शतकात या महापुरुषाच्या मुखात ही धारा निघाली. जलाशय निर्मावी, नद्या जोड प्रकल्प, पाण्याचा संचय, पाण्याचा साठा जपून वापरणं, ठिबक प्रकल्प. ज्ञानोबाचे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. तंतु मुळांना, सोट मुळांना थेंबा थेंबाने पाणी दिलं तर येणाऱ्या भयावह काळात पाणी पुरू शकतं. ही उदात्त कल्पना न्यूटनची नाहीये, शेक्सपियर कॉस्मादिगार्डाची नाही. ही कल्पना कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांची. एक, स्त्री आणि शूद्र या दोघांना दुरावा ठेवण्यात आला होता. ज्ञानोबारांना राग आला. वेदवाती कृपण झाला आणि त्रैवर्णाची काणी लागला. मग त्यांनी केलं काय? जगातल्या सगळ्या द्वैत्यांना, अद्वैत्यांना, केवल अद्वैत्यांना, द्वैताद्वैत्यांना, शुद्धाद्वैत्यांना, मधुराद्वैत्यांना, जगातल्या सगळ्या फिलॉसॉफर तत्ववेत्यांना एका छत्राखाली आणलं. मेळविली माली महाराज इथे काही आळंदी नाही, पण मला असं वाटायला लय आळंदीच आहे. मी पुढचं चिंतन सांगतो. ज्ञानोबाराच्या समाधी प्रसंगाला गंभीर महाराज मारुतीरायाने हजेरी लावली म्हणून मारुतीचं नाव हजेरी मारुती आहे. नारायण विष्णू आले. भगवान नारायण विष्णू आल्यावर ती म्हणाली, अहो मला पण येऊ देत की, काही त्रास देणार नाही. ही तेव्हापासून आहे. विष्णू म्हणाले, अगं ते विरक्ताचं, ब्रह्मचार्याचं, यती संन्यासांचं शिवस्थान आहे, तुला कुठे घेऊन जाऊ? आता उदाहरणार्थ मला जर कोणी म्हणालं, अहो कुंभात यायचं, कुठे घेऊन जाऊ बाई? माझी मलाच राख लावून बसावं लागतं. कुठे घेऊन जाऊ? नारायण म्हणाले, एक काम करतो, तुला मी
कमलदल घेतो पुष्प आणि माऊलीच्या समाधीच्या उत्तरेला टाकतो. नारायणानं ते पुष्प घेतलं आणि आळंदी तीर्थक्षेत्राच्या उत्तरेला समर्पित केलं. ते फूल पडलं आणि भगवती तिथे थांबली. ती पद्म म्हणजे कमळावर बसली म्हणून तिचं नाव पद्मावती आहे. हे सुंदर चिंतन आहे. शिवपीठ आहे, जुनाट आहे, देखणं आहे, जुगाट आहे आणि करोडो योग्यांचं सिद्धांचं ते स्थान आहे. अशा ठिकाणामध्ये सिद्ध बेटात विठ्ठलपंतांना स्वप्न असं पडलं की विप्रदेवतांचा निर्णय मानावा लागेल, शास्त्र ओलांडून चालणार नाही, प्रायश्चित्त भोगावं लागणार आहे. म्हणून विठ्ठलपंत रुक्मिणी मातेने निर्णय असा घेतला महाराज की लेकरांना घेऊन अखेरची दिवाळी आपण आपल्या जीवनातली आपेगावला एकदा करावी. म्हणून सोपान काकाला, आदिशक्ती मुक्तीला आणि ज्ञानराजाला बरोबर घेऊन हे दोघही आपेगावी पोहोचले. जुनाट वाडा तो, ट्रॅक्टर जेसीबी चलेल एवढ्या रुंद भिंती बांधलेल्या. उत्खननात, संशोधनात त्रिंबकपंतांची समाधी तिथे सापडली. कुलकर्ण्यांचा वाडा तो. देशमुख, देशपांडे, पटवारी, पाटील, कुलकर्णी त्या काळात गावातले करते धरते मालक असायचे. पण प्रसंग आल्यावर कठीण समय येता कोण कामास येतो, ईश्वराखेरीज कोण कामाला येतं. महाराज भली पहाट होती, किट्टा अंधकार झालेला, स्वप्न सिद्ध बेटात पडलंय आणि किलकिल्या डोळ्यानं, कंप पावणाऱ्या हातानं रुक्मिणीनं मुक्तीच्या पाठीवून हात फिरवलाय की येणाऱ्या दिवाळीला लेकरांना आपल्या हातची ही शेवटची स्नान आहे. आता शेवटचं स्नान आहे. आपेगावला सगळी आली, वेळ कमी आपल्याला. किट्टा अंधकार, दुथड्या वाहणार काळक भिन्न गोदावरीचं पाणी वाड्याच्या दक्षिणेला वाहत येते. पवित्र तीर्थक्षेत्र, मोठं थोरलं तीर्थक्षेत्र आपेगाव. जवळच पांचाळेश्वर एकमुखी दत्ताचं स्थान, जवळच विज्ञानेश्वर नावाचं शिवलिंग, जवळच 3.5 पीठातल्या शनेश्वराचं स्थान, नीलांजन समाभासम राक्षस भुवन, जवळच प्रतिष्ठान शालिवाहन नगरी, प्रतिष्ठान पीठ पैठण. अनेक विविध चरित्र आपल्याला सांगता येतील. हे सगळे जण पहाटे पोहोचले. ऐका ना, जुनं सुगडं मडकं मृत्तिकेचं भांड काढलं, त्याला तडा गेलता, पाणी गरम करायला ठेवलं, 3 दगड गोळा केली, पाला पाचोळा गोळा केला, पेटवला आणि भांड ठेवलं. त्याला छिद्र पडलं होतं. त्या भांड्यातलं पाणी पेटलेल्या विस्तवावरती पडायचं, चर्र वाजायचं आणि अग्नी शांत व्हायचा. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला खुणवलं, असाच तुझा माझा एक दिवस प्राणज्योतीचा अग्नी शांत होणार आहे, विझणार आहे आपलं जीवन. ती म्हणाली, नका अपशकून बोलू, लेकरांना स्नान घालायची. गोदावरीच्या पात्रात सगळ्यांना स्नान घातलं. ज्ञानोबाला समाधी लागली. त्याचं उत्थान आदिशक्ती मुक्तीनं केलं आणि अमृतेश्वरातली धर्मसभा कडाडली. काय नाव तुझं? ज्ञाना म्हणतात काका मला सगळेजण. तुझं रे? सोपान. ए काटे तुझं ग? काका मुक्ती म्हणतात मला. काटे, भडवे, पतित, आरूढ, भ्रष्ट, संन्याशांची व्यभिचारी कार्टी अशा शब्दांचा प्रयोग केला तरी एकही उत्तर क्रोधानं शब्द टाकून नाही. काका हो बाबांनी नाव ठेवलंय. काय रे तो घाटावून जो चाललाय तो रेडा हेला, त्याचं नाव आहे ज्ञाना, तुझं नाव ज्ञाना. महाराज मला 7 दिवस चरित्र सांगायची तिथून पुढच्या काळात. कीर्तन नाही, 7 दिवस. ट्रेनिंगचा उत्तम तबला, उत्तम व्हायलिन, उत्तम पखावज, उत्तम करताल आणि ऐकणारी सुज्ञ लोक. गर्दी नसू दे, गर्दी काही आवश्यकता. आपला आनंद आपण घ्यायचा आहे. संत चरित्र काय ऐकायची तुमच्याकडनं टाळ्या घेतो. संत चरित्र श्रवण केल्यावर जीवनाचं चारित्र्य सफल होतं, लक्षात धरा. याकरता काय ऐकायचं. सभा कडाडली. खाली बाईस. काका त्याचं याचं नाव एकच आहे.
मग तू जे बोलशील ते बोलतील ते. हो, काय बघा ना, मुलगा आर्ट विषयाचा आणि त्याला परीक्षेला प्रश्न उत्तराचा पेपर आलाय सायन्सचा. मुलगा करतोय MBA BBA BCA आणि त्याला प्रश्नपत्रिका दिली आहे BA MS BH MS आणि MBBS. विषय पखावज आणि परीक्षक म्हणतो कायदा वाजवा. हा कायदाच नाही. बरोबर आहे की नाही? राग दिले 10 थाट आणि सांगितलंय तिसराच, नापास होतील ना. सांगितलं चला, आली त्या रेड्याजवळ. बोलतोस का? बोल. काय नाव तुझं? ज्ञाना. तुझं रे? ज्ञाना. कुठे चालला? पाणी घेऊन. तोही जड आणि हाही जड. कर स्पर्श. केला स्पर्श. बोल. काका बोलन ना, तुमची सगळ्यांची कृपा असल्यावर होता तुमची कृपा. पशु बोलेले. स्पर्श केला. यपश्यति सपश्यति चक्षुंच पश्यति अग्निमिळे पुरोहित. आणि प्रार्थना केली. ज्ञानदेव म्हणे बोले रघुवेद ओंकार हा शब्द प्रणवाचा. आजही सर्कसीत पाळीव प्राण्यात सगळ्यांना प्राधान्य. अगदी कुत्र्यांना सुद्धा 3 करोडच्या 1 करोडच्या 30 लाखाच्या गाडीत माणसं फिरवतात. रेडा घेऊन कोणी फिरलंय? रेडा सर्कशीत अस्वल कुत्री सुद्धा कामाला आहेत, पण रेडा नाही. निर्बुद्ध. एवढं निर्बुद्ध आहे, शेतकऱ्याने सकाळी धार काढली सोडलं ताई सोडते, सोडणारा धडकवतंय. एवढं निर्बुद्ध आहे ते. एवढं निर्बुद्ध, एवढं जड आहे. बुद्धिमान दोष तीव्र आहे त्याच्या ठिकाणी. परंतु ज्ञानोबाराने स्पर्श केला बाबा स्वामी महाराज आणि तो रघुवेदाच्या रुचा बोलायला लागला. सगळे वैदिक जमले. ते म्हणाले अरे आपली स्वर तरी स्वच्छ करून घ्या. केवढा मोठा अधिकार, केवढा मोठा अधिकार. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा. अघटित घटना. रेड्याच्या मुखातून वेद. 3 लाखाची 25 लाखाची 40 लाखाची गाडी वर्ष 1.5 वर्ष चांगली चालते. नंतर तिला हात लावावा लागतो. कुंडली कबरदार. आणि निर्जीव भेंड्याची दगडाची अवाहक कंडक्टर अँड सेमी कंडक्टर. वाहक धातून अवाहक. करंट नाही, सप्लाय नाही, डिझेल नाही, पेट्रोल नाही, चार्जिंग नाही. स्पर्श केला आणि तिला सांगितलं चल बाई जायचंय का? चांगली वाले. निघाली ती. प्रमाण सगळ्यांच्या पाठवता येईल. या अघटित घटना कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या करवी झाल्यामुळं त्यांना ओंकार शब्द उच्चारण्यास हरकत नाही 1 आणि नमनास हरकत नाही 2. मग अभंगाच्या पहिल्याच्या
गंभीर महाराज एक शंका से मंत्रात, साधनेत, अनुष्ठानात, नमनात ओम शब्द ईश्वराखेरीज अन्यांना उच्चारू नये. मग नाथांनी माऊलींच्या प्रीतीअर्थ ओम शब्दाची नियुक्ती का केली? त्याचं उत्तर आहे, माऊली ही भगवंतच आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा, म्हणून मी मागवा म्हणालो की संत त्या काळातल्या संताला माझं म्हणायचे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानोबा आहे, सखा आहे. मित्र मिळू शकतो, मैत्रीण मिळू शकते, ऐका, बंगला मिळू शकतो, रो हाऊस मिळू शकतो, फ्लॅट मिळू शकतो, पद मिळू शकतं, पदवी मिळू शकते, सखा नाही मिळत. सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम, सखा निर्वैर जीवन, सखा वाद विरहित जीवन, सखा अर्थोत्पत्ती विरहित जीवन, सखा व्यवहार्य विरहित जीवन. सख्याजवळ व्यवहार नसतो. मित्रत्वात व्यवहार आला की मित्रत्व लयाला जातं. त्याने माझे 1 लाख बुडवल्यामुळे मी त्याचे 50 बुडवले. टिट फॉर टॅट, जशास तसे. मैत्रिणी मिळेल तुम्हाला, सखे नाही मिळणार. मैत्रीण असत्या तर रुक्मिणीचं पलायन कृष्णा समवेत झालं नसतं, सखीमुळे झालं. सखी सखी चलो सखी चलो सखी चलो सखी चलो सखी. वृंदावनाच्या संबंधानं जमुनाजी को निर्मल पाणी, चलो मन जमुनाजी कहती, चलो मन जमुना जमुनाजी कहती. मूळ चीज असी तर वही मंजुळना. मला फक्त आवडतंय, मला यातलं काही येत नाही. कीर्तन झाल्यावर कोणी जर म्हणाला गाऊन दाखवतो, मला मी ना त्यातला, मी ना त्यातला. आपलं कामापुरतं पाठ केलेलं आहे तेवढंच येतं, काही येत नाही. ठरलेलं मूळ स्वभाव जाईना. एका पोरीचं लग्नच होत नव्हतं. हे माझ्याकडे आले, मला काही कळत नाही बरं का, पण आले माझ्याकडे. मी आपलं सांगितलं असं असं करा, ते फरक पडत. ती पोरगी 8 दिवस चांगलं बोलली आणि नंतर वडिलांनी सांगितलं रागावू नये, माघारी बोलू नये, हळूवार चालावं, मान खाली घालावी, नजर तिर्यक करू नये, स्वच्छ शब्द असले पाहिजेत. कळलं का? सगळं समजून सांगितलं. जर नवरदेवाकडच्यानी पसंतीदारांना विचारलं बेटा हे आवडतं का, ते आवडतं का, तर होय म्हणावं. काय म्हणावं? होय. पाहुणे आले, तिला बसवलं, आसन टाकलं आणि मुलाकडच्याने विचारलं ताई तुम्हाला हे आवडलं? ती म्हणजे हा. संपला, दृष्टांत होऊन गेला. मूळ स्वभाव जाईन. तसंही मी वस्त्र बदलल्यावर गाणं गायचं नाही नियमाप्रमाणे. जो स्थायी स्वभाव आहे तो जात नसतो. वात्सल्य भाव कुठं जाणार आहे? स्थायी स्वभाव कुठं जाणार आहे? आमचे स्वामी करवीरचे जुने गुरुजी माझे दंड बाजूला ठेवून एकच चीज 10 रागात आळवत असायची. गजानन बुवा राईलकर, भास्कर बुवा बखले अशा गंधर्वांच्या परंपरेत ठेवणी दासा साह्य नारायण होय रक्षिता
साय नारायण दासा असं असं ठाकून चालायचं का? चला, वेळ आपला संपत आलाय. ज्ञानोबारायला सखा म्हटलेले, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार आहे, त्यामुळे नमन. एक खूप कारण मीमांसा सांगण्यासाठी. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा, कृपा करा आमच्यावर. माऊली कृपेची खानच आहे. दयया सर्वभूतेषु, सर्वभूत मात्रांच्या प्रती अंतःकरणवृत्तीत माऊलीच्या सहिष्णुता भाव असल्या कारणास्तव ते म्हणाले, किंबहुना सर्व सुखी पूर्ण भूमिती लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित येणे ग्रंथोप, जीविये विशेष लोकी इये दृष्टा दृष्ट विजय होवावे जी. येत म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया जाहला. माऊलीचे शब्द स्वच्छ म्हणता आले पाहिजेत, नाहीतर असं बिभत्स आरडाओरडा असला की नकोच वाटतं. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाघलो, अनुग्रह लाघलो. आता हा राग दिसायला मूळ त्याची जाती असावंच वाटते, बरोबर आहे ना? पण यात जर मंद्र सप्तकात विस्तार केला तर हा आडाणा होतो. खरगाव प्रवेश केला तर हा दरबारी होतो. मृगनयना असा. आणि हात जर पुन्हा षडजात गायला ना, गुरुनाथा मदतारी, गुरुनाथा मदतारी, जननी जनक मदत चित्ताची तुझ पुढे चिंता नाही ठावी, चिंता नाही ठावी, गुरुनाथा मदता. तुमचा अनुग्रह लागलो, चिंतन असे तुमचा अनुग्रह लादो. लिहितायत नाथ महाराज, लिहितायत माऊली करता. मग नाथांना अनुग्रह तर जनार्दन स्वामींचा आहे, बरोबर आहे ना? अनुग्रह कोणाचा आहे? जनार्दनाचा. एका करुणा वचन आहे, बरोबर आहे ना? दत्तात्रय जनार्दन एकनाथ ही परंपरा आहे बिरुदावलीमध्ये. मग तुमचा अनुग्रह कसा काय? कल्पना करा तुम्ही. उदाहरणार्थ सुरुवातीला प्राथमिक हे आळंदीला शिकले आणि पुढच्या स्टेपला पंडित भवानी शंकरांच्याकडे शिकले, हे मला ठाऊक आहे. पण यांनी अमेरिकेच्या पखवाजवादकाचं नाव घेतलं. इथांच्या खेळणे फकवा शिकलो आहे. मी म्हणलं नाही, मी साला झोटा आहे. कसं शक्य? जे नाही ते कसं? अमेरिकेला पखावच नाही हो, लंडनला पखावच नाही हो. आपण एकदा परराष्ट्राचा दौरा दोघं करूच, विजा तयार करा. राहिला प्रश्न, परराज्यात परराष्ट्रात दंड घेऊन जाता येत नाही.
त्याचा एक आल्यानंतर पुन्हा प्रायश्चित्त कर्मविधी असतो आणि मग शुद्धी होती, नाही तर होत नाही. धर्मही मानला पाहिजे ना, कर्म मानलं पाहिजे आपलं. आम्ही जाणार मग आता हे 2-3 जण गायक चांगले जर आकार देत आहेत, त्यांना गाण्याची जाती कळते, ते वृत्तीवर आहेत. आपण 4-5 जण जाऊ बाय प्लेन, मस्त असं प्लेन जाऊ. मग माझं ते न्यूयॉर्कला लंडनला कीर्तन असेल, मग तिथे काही आम्हाला असं पखावज वगैरे हे नसणार उभं करायला, स्टँड घोडी वगैरे मिळणार. मग माझं कीर्तन असणार तिथं, मग माझी चाल तिथे रिदम वेगळाच असणार. तिथे संवादिनी नाही, तिथं ते गिटार सतार सुंदर ते गाणं. कामापुरता उतारा लागला. एक सांगू का, ज्ञानोबा तुकोबा सारखा संत नाही, गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, आणि वारकऱ्याच्या सारखा पंथ नाही बघा. ते पॅरिसला गेले होते मदन मोहन मालवीय, पण ते बरोबर फिरकेच्या तांब्यात भारतातलं गंगेचं जल घेऊन गेले होते. ते म्हणाले औषधी जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरी. एवढी श्रद्धा होती. विवेकानंद परप्रांतात गेले आणि तिथली स्त्री म्हणाली, ग्रेट, आपला भाषण एकदम चांगला झाला, मला तुम्ही फार आवडला. विवेकानंद म्हणले, हे मला पण चांगला वाटला. कशामुळे मी आवडला? तर ती म्हणली, मला तुमच्यामध्ये एक गुण चांगला दिसला, तुम्ही दिसायला चांगले आहे, बोलणं पण चांगलं आहे, मला तुमच्यासारखा मुलगा व्हावा, ह्याकरता तुम्ही माझ्याशी लग्न करा. विवेकानंद म्हणले, जरा हे लॉंग प्रोसिजर आहे, आपण एक काम करा ना, मी तुमचा मुलगा होतो, तुम्ही माझी आई व्हा. द ग्रेट फिलॉसॉफर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. बस संपलं. जगाच्या पाठीवर एवढा मोठा तत्ववेत्ताच नाही, करुणा घन आहेत, आणि त्यांचा अनुग्रह नाथांना कसं, त्याचं कारण आहे थोडक्यात सांगतो 2 मिनिटात. ज्ञानोबारायाच्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागली. स्वप्न पडलं पैठणच्या नाथांना. नाथ महाराज दरकोस दर मुक्काम करत करत पैठण आळंदीला आले. विवरामध्ये समाधीमध्ये शिरले, कंठाची मुळी काढली, माऊलीने दीर्घ श्वास सोडला आणि अर्धवून मिनिट डोळे उघडले. डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्या. कल्याण मुद्रा घातलेली, हातामध्ये ध्वज, गुढी, तोरण, पताका. आणि नाथाने विचारलं, मी तुमच्या पायाला स्पर्श करू का? स्पर्श केला आणि किलकिल्या हातानं माऊलीने आपला हात नाथाच्या डोक्याला स्पर्श केला. याला म्हणायचं स्पर्श दीक्षा, नेत्र दीक्षा आणि मंत्र दीक्षा. दीक्षेचे प्रकार 3. गुरुतई, सद्गुरु, गुरु आणि जगद्गुरु, 3 प्रकार. त्यातही मोक्ष गुरु, कुलगुरु आणि विद्यागुरु, पुन्हा 3 प्रकार. जे आपले गुरुमंत्र देणारे ते पूजनीय, त्यांच्या समवेत आले आदरणीय, त्यांच्या समवेत आले वंदनीय. गुरुपद सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून त्यांचा स्पर्श झाल्यामुळे अनुग्रह मिळाला. ही योग शक्तिपात दीक्षा मिळाल्यामुळे तुमचा अनुग्रह लाभलो. पावन झालो चराचरी, मला काही कळत नाही, म्हणाले 10 मिनिट कमीत मी कळा कुसरी, काहीच मिळणे मला सूक्ष्मतर ज्ञान अजिबात नाही. बोलतो वचने अतिभाविका, मी अधिक बोलतो. माऊली म्हणाली, अधिक कसं काय बोलतात? बोलतो म्हणाले माऊली, तुमच्या समोर झाकून लपून ठेवण्यात मजा नाही. लोकांना सांगून फरक पडत नाही, तेव्हा काय वाया गेली. नाविलाजाने बोलतो मी. नाथ महाराज म्हणाले, त्यांना रुक्मिणी स्वयंवर सांगितलं, हस्तामल सांगितलं, शुकाष्टक सांगितलं, आनंद लहरी सांगितल्या, भागवताच्या 11 स्कंदावर टीका केली, बहुरूढ भारूढ सांगितले, गवळणीने मनोरंजन केलं, तर त्यांना फरकच पडेना. मला राग आला. मग मी म्हणालो, हरिनय मुखाशी असं बोलतो. म्हणाले, बोलतो वचने अति भाविका, तुमच्या अनुग्रहामुळं एका जनार्दनी तुमचा दास. जनार्दनी शब्द आहे बरं का, ते जनार्दनी नाही.
ध धनुष्याचं नाही, द रे दौतीचा, एका जनार्दनी तुमचा दास. नाही तर काही काही ठिकाणची भजन ऐकून मला मळमळ होतो. तू का म्हणे गो, तू का म्हणे गो, चंदनाच्या अंगिरीच्या बापाने म्हणायचं. गौरी हाराचा कुमार, गौरी हारा, अरे गौरी हाराचा कुमार म्हणून शब्दांच्या मांडण्यात चाली गाताना हस व दीर्घ इकडं तिकडं न फिरू देता ती त्याची बांधिलकी पाळली पाहिजे. एका जनार्दनी तुमचा दास, दास, दास शब्द उलटा करा. सप्ताहापुरता, रौप्य महोत्सवापुरता, 25व्या वर्षापुरता नाही, सदा दास, दास सदा. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. काही ठिकाणी आस ध्वनिवाचक, आवाज, पण इथे आस शब्द इच्छा वाचक. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. 10:50 10 मिनिट कमीत 11ला माऊलीचं भजन झालं का? विठो रुक्माई झालं का? विठोबार काशीनाथ बाबांचे आमच्या घराण्याचे गुरु शिष्य परंपरेचे संबंध आहेत. आणि उद्या तुम्ही पण चर्चा करा. संत श्रेष्ठ मानकोजी महाराजांचे वंशज, विद्वत्वरीय, सर्वगुण संपन्न, वेल एज्युकेशन युक्त श्री जयवंत महाराज बोधले महाराजांचं उद्या कीर्तन आहे. उद्या पत्रिकेत जयवंत महाराजांचे पूर्वज मानकोजी महाराजांच्या घरी पांडुरंग परमात्म्याच्या प्राणप्रतिष्ठेला जगद्गुरु तुकोबराय गेले होते. एवढा मोठा अधिकार आहे, एवढा अधिकार आहे. आणि बरं का गंभीर महाराज, मानकोजी महाराज बोधल्यांनी आमचे पूर्वज केशव भट्ट उपाख्य शंकरानंद तीर्थ स्वामी महाराजांना भाल प्रदेशाला बुक्कालोन वैष्णव परंपरेची दीक्षा दिली होती. असा आमचा अतूट संबंध त्या घराण्याशी आहे. उद्या ते येणार आहेत. उद्या निरोप सांगा माझा. कालही त्यांची माझी भेट झाली. एका मार्गदर्शनात त्यांचं कीर्तन होतं. फार आनंद वाटला. गंभीर महाराज, तुम्ही खूप चांगला योग आणला मिळाली आणि प्रांगण अत्यंत उत्तुंग भरलेलं आहे. प्रयागचा कुंभ अजून लांब आहे, नगरप्रवेश झाला आहे. पण मला या ऐरोली गावात येऊन असं वाटलं की ज्ञानप्रयागाच्या घाटावर त्रिवेणी संगमात स्नान करण्याचा योग जणू प्रयागच इथे अवतीर्ण झाला. असं सुंदर वातावरण आहे. पत्रकार बांधवाला, गायक वादकाला, मातृवर्ग, पितृवर्ग, आयोजक, नियोजक, निमंत्रक, अन्नदाते, उपासक, सेवक, सेवेकरी या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. तुमचा पण पखावज खूप चांगला आहे बाबा. तुम्ही छान मला साथ केली. तुम्हा सगळ्या टाळकऱ्यांना धन्यवाद. हे जोडीकर माझ्या फार प्रेमाचे जुने, अनेक वर्षापासून आपण उपस्थित आहात. चित्रीकरण करणाऱ्या दादालाही धन्यवाद आहे. आपल्या इकडचं कुठली वाहिनी मला माहिती नाही, पण हल्ली फार भीती वाटते हो. कोण चित्रीकरण करून कधी सोडील काही सांगताच येत नाही.
नमस्कार करताना सुद्धा मी दुसरीकडे पाहतो मुद्दाम. नको बाबा कोणीकडे पाहताय, विनाकारण नसलेला त्रास. त्यामुळे भीती वाटायला लागली. माहिती पण होत नाही. आजचं कीर्तन दुसऱ्या दिवशी सुटतं. मला सांगतात लोक, तुमचं कीर्तन सुटलंय. म्हणलं कोणी केलं कळलं पण नाही. ते खिशात मोबाईल ठेवला की कधी काय होईल सांगताच येत नाही. मला तर ते अजून येतच नाही, पण मी मोठा मोबाईल आता घेणार. आजच्याच द्रव्यावर घेतो. एका घरी मुक्काम होता माझा. ते पोरगं रात्रभर पाहायचं आणि त्याचं तेच हसायचं. मला वाटलं माझ्यात काही व्यंगत काही मी 2-3 वेळा आरशाकडे जाऊन पाहिलं का आपलं काही चुकतंय का. आणि तो म्हणायचा, महाराज तुम्हाला नाही कळणार, अप्रतिम, एकदम सुंदर, व्हेरी ब्युटिफुल. त्याची सुरुवात होती, तो पाहायचा. मी त्याला उत्तर दिलं, म्हणलं हे बघ, बघत राहा, चित्रावर समाधान मान, तुझं लग्न होणार नाही. संगणकाची, भ्रमणध्वनीची समाजाला गरज आहे, पण नवीन पिढीला माझी विनंती, त्याचा कृपया अतिरेक करू नका, ही तुम्हाला विज्ञापन आहे. व्यसनमुक्त जीवन जगा, पर्यावरण पाळा, वृक्षांच्या तोडी करू नका, गायींच्या कत्तली करू नका, गोवंश मारू नका, आणि गर्भातल्या बालिकेला सोनोग्राफी सेंटरला जाऊन गर्भलिंग निदान परीक्षा तुम्ही करू नका, तुम्हाला विज्ञापन आहे, लक्षात धरा. गुणवैर हत्या नका उगवू सोड, पुढे होईल गड भोगावया. निदान मी श्री केसरकर महाराज, मी बहुतेक सामाजिक उत्थानापासून ते विज्ञानाधिष्ठित चिंतनापर्यंत सगळं स्पर्श करत करत विषय मांडण्याच्या जाणीवा मला होत आहेत. तुम्हा सगळ्यांना एकदा कोटी कोटी धन्यवाद. सर्वे सुखिनः सन्तु, सन्तु सर्वे निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. भानुदास एकनाथ, भानुदास Bye.
एका जनार्दनी तुमचा दास जनार्दनी तुमचा
Oh